हॅलो नमस्कार मंडळी, मी मीनल अत्वई. मला नेहमी वेगवेगळ्या विषयांवरती बोलायला खूप आवडतं. आजचा वेगळा विषय आहे तो म्हणजे गुलाब, रोज, ज्याला इंग्लिशमध्ये रोज म्हणतात. हे पण आमच्या अंगणामध्ये असे मस्त गुलाब फुललेले आहे. अजून आता कळ्या आलेल्या आहेत आणि लवकरच गुलाब लागतील. तर ह्या गुलाबाचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल का? चला तर मग स्टे ट्यून, हा पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. तर हे असं गुलाबाचं फूल, एखाद्या व्यक्तीला म्हटलं जातं ना की गुलाबासारखी छान टवटवीत दिसते, तर हा गुलाबाचा गुलाबी रंग, हे देशी गुलाबाचं फूल आहे. गुलाबाचा इतिहास हा साधारण 3,50,00,000 वर्ष जुना इतका आहे. गुलाबाच्या जीवाश्म जे सापडलेलं आहे त्यावरनं ह्या पुराव्यांनी हे सिद्ध झालेलं आहे. पण तरीही 50,000 वर्षांपासून मात्र गुलाब अस्तित्वात आहे असं म्हणायला हरकत नाही. तर गुलाबाबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात. तर गुलाब हा व्हॅलेंटाईन्सचा जो आठवडा असतो ना, त्याच्यामध्ये रोज डेला गुलाब दिला जातो. गुलाब हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. तर रोज डेने ह्या व्हॅलेंटाईन आठवड्याची सुरुवात होत असते. पण गुलाबाचा इतिहास आपण जाणून घेऊ. गुलाबाची औपचारिक शेती ही 5,000 वर्षांपूर्वी चीनमध्ये सुरू झाली. रोमन साम्राज्याच्या काळामध्ये मध्य आशियामध्ये गुलाबाच्या वेगवेगळ्या झाडांची लागवड केली जायची. रोमन साम्राज्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्यांपासून सुगंधी अत्तर, वनस्पती, औषधं वगैरे केले जायचे आणि सण समारंभांमध्ये गुलाबाचा उपयोग हा सजावटीसाठी केला जायचा. आजही लग्नांमध्ये, सण समारंभांमध्ये, कुठल्याही मंदिरांमध्ये, मशिदीमध्ये गुलाबाचा उपयोग हा सजावटीसाठी केला जातो, हे आपण बघतो. गुलाब हे फक्त प्रेमाचं प्रतीक नाही, तर ते आरोग्याचा खजिना आहे. हे पहा, हे गुलाब पाणी, हे घरी केलेलं गुलाब पाणी आहे ना. पाकळ्या पण आहेत पहा त्याच्यात. आणि गुलकंद, आयुर्वेदामध्ये गुलकंद हे थंड मानलं जातं. तर गुलाब हा खजिना आहे आरोग्याचा. 7व्या शतकामध्ये काही ठिकाणी गुलाबाला आणि गुलाबाच्या जलाला म्हणजे गुलाब जलाला हे बऱ्याच राजांनी औपचारिक चलन म्हणून घोषित केलं होतं. म्हणजे गुलाब आणि त्यापासून तयार होणारे जे वस्तू होत्या त्याला औपचारिक चलन म्हणून त्याला घोषित केलेलं होतं. आता गुलाबाला प्रेमाचं काय म्हणतात त्याला प्रतीक समजलं जायचं. गुलाब हा हळूहळू व्यापाराचा एक मीडियम झालं आणि 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये गुलाबाची फुलं युरोपामध्ये येऊन दाखल झाली. वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये गुलाबाला खूप महत्त्व आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये गुलाबाचं फूल हे देवी देवतांच्या पूजेसाठी, सजावटीसाठी असं वापरलं जायचं. व्हीनस या देवीच्या उपासनेसाठी गुलाबाचा उपयोग केला जायचा. व्हीनस ही प्रेम आणि सौंदर्य याची देवी मानली जाते. आणि मेरीच्या हातामध्ये सुद्धा गुलाबाचं फूल असतं. त्यामुळे ह्याचं महत्त्व ख्रिश्चन धर्मामध्ये पण खूप आहे. आणि गुलाब जो आहे ना, हा शिवपुराणामध्ये सुद्धा गुलाबाला महत्त्व आहे. त्याला देवपुष्प असं म्हटलं गेलेलं आहे. आणि इराण आणि आजूबाजूच्या भागामध्ये गुलाबाची बऱ्यापैकी म्हणजे या शेतीची लागवड बऱ्यापैकी होत होती. त्यामुळे गझलांमध्ये, ह्याच्यामध्ये सुफी लिखाणामध्ये गुलाबाचं आणि प्रेयसीचं नातं हे आढळतं आपल्याला. हे काव्य आपल्याला आढळतं. म्हणतात ना, फूल गुलाब का. आणि इराणमध्ये गुलाबाला सौंदर्याचं प्रतीक मानलं जात होतं. त्यामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा हळूहळू गुलाबाचा प्रसार होत गेला. शेक्सपियर आणि समकालीन लेखकांनी गुलाबाचा हा प्रेमाचं प्रतीक म्हणून वापर करायला सुरुवात केली. असं गुलाब जो आहे ना, हा अतिशय मोहक असा दिसणारा छान चटकदार गुलाबी रंग, याच्यावरच गुलाबी रंग आला बरं का. पिंक, रोज पिंक, रोज गोल्ड, हळूहळू रोज गोल्डची पण ज्वेलरी लोकांमध्ये प्रसिद्ध असते ना. तर बऱ्याच देशांमध्ये गुलाबाला राष्ट्रीय फूल असं घोषित करण्यात आलेलं आहे. पुराणकालीन संस्कृत वाङ्मयामध्ये गुलाबाला लक्ष्मी पुष्पा, कारण लक्ष्मीला लाल रंगाचं फूल आवडतं ना, म्हणून लक्ष्मी पुष्पा, पाटल, तरुणी पुष्प, कारण तरुण मुलींना गुलाबासारखे गाल आहेत असं म्हटलं जातं ना, गुलाबासारखे गाल आहेत म्हणून
तरुणी पुष्पा असं सुद्धा त्याला म्हणतात, अतिमंजुला, सेमंतिका ही सुद्धा गुलाबाची नावं आहेत. मोगल जे राजे होते ना हे गुलाबाचे चाहते होते, त्यामुळे मला बऱ्याच वेळेला असं वाटतं की मोगलांनी सुद्धा गुलाबाची संस्कृती भारतामध्ये रुजवायला, प्रसार करायला सुरुवात केली. तर जहांगीर बादशाह आणि बेगम नूरजहाँ यांच्या विवाह प्रसंगी गुलाबाचं अत्तर हे इन्व्हेंट करण्यात आलेलं होतं, त्याचा शोध लागला आणि मोगलांनी पुढे भारतामध्ये गुलाबाच्या बागा वाढवल्या. त्यामुळे बऱ्याच पिक्चर्समध्ये, मालिकांमध्ये गुलाबाचं असं मस्त रसभरीत वर्णन करण्यात येतं है ना. त्यामुळे गुलाब हा अतिशय तरुण मानला जातो. गुलाबाचं फूल बऱ्याच मुलींना आवडतं. मुलींच्या सौंदर्याची व्याख्या करताना गुलाबाचं असं उपमा दिली जाते, गुलाबाच्या फुलाची उपमा दिली जाते. पण हा जो गुलाब असतो ना हा अतिशय औषधी सुद्धा असतो बरं का. गुलाबाचे ज्या पाकळ्यांपासून मी दाखवलं ना की हे रोज वॉटर करतात ना, तर हे स्किनसाठी चांगलं असतं. मी इराणी एक शो बघायचे, कुकिंगचा शो, त्याच्यामध्ये ती जी शेफ होती ना तिने गुलाबाचं असं पूर्ण शेतच्या शेत दाखवलेलं होतं. कितीतरी शेकडो किलोमीटर असं लांब असणारं असं मस्त गुलाबाचं शेत होतं आणि त्याच्यामध्ये पण हा रोज वॉटरचा पण तिच्या वापरामध्ये, म्हणजे तिचा जो स्वयंपाक असायचा त्याच्यामध्ये तो उल्लेख असायचा. माझी आई नेहमी गुलाबापासून, हे देशी गुलाब असतात ना याच्यापासून गुलकंद करत असते. त्यामुळे हे जे गुलाब असतात ना हे खूप छान असतात. आणि आता सध्या मुलींच्यासाठी आवडतं जे गाणं आहे ना, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी छान राजा फोटो माझा काढतो. हा गुलाब जो असतो ना प्रसन्न टवटवीत असतो. गुलाबापासून अत्तर बनतं, कारण गुलाबाचा वास, देशी गुलाबाचा वास खूप सुंदर असतो. जसा मोगऱ्याचा वास सुंदर असतो तसाच गुलाबाचा वास सुद्धा खूप सुंदर असतो. ते गाणं आहे ना, गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया. तसा हा गुलाब जो आहे हा बहुगुणी आहे, मनाला प्रसन्न करतो, उत्तेजित करतो. त्यामुळे गुलाबाचं महत्त्व हे खूप जास्त आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सगळेजण अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलवर येतात, त्यामुळे तुमचे सगळ्यांचे या गुलाबाच्या फुलाने स्वागत करते आणि सगळ्यांचे आभार मानते. गुलाब पुष्प देण्याची परंपरा आहे ना आपल्याकडे. लोक कुठल्याही सणा समारंभाला जेव्हा सत्कार करायचा असतो तेव्हा गुलाबाचे बुके दिले जातात. गुलाबाचं काही नाही तर एक फूल तरी दिलं जातं. रोज डेला फुलं दिले जातात, कारण प्रेयसीसाठी कोणासाठी सुद्धा गुलाबाचे फुलं देणं हे खूप छान मानलं जातं. कारण गुलाब हे आनंदाचं प्रतीक आहे, ऊर्जेचं प्रतीक आहे. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. मिनल अद्वैत या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. म्हटलं चला गुलाबाचा व्हिडिओ करतोय तर आर्टिफिशियल गुलाबसुद्धा तुम्हाला दाखवावा. पण ह्या गुलाबाची औरच मजा असते है की नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ती गुलाबी साडी नेसलेली होती आणि आता मी हा एक गुलाबी असा टी शर्ट घातलेला आहे, गुलाबाचे फुलं असणारा. तर छान वाटतं. गुलाबाची फुलं खूप जणांना आवडतात. तुम्हाला आवडतात का ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.